संस्थापक अध्यक्ष प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मंगेशजी चिवटे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी त्यांना सहकार्य करते. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की. करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या नगरीमध्ये आज राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 8 वर्षांच्या पूर्वी ज्या वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनची स्थापना झाली, त्या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्राचा विभागीय पदाधिकारी मेळावा आज या ठिकाणी पार पडतोय. आज या कार्यक्रमाला आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी नेहमी आमच्या मदतीला धावून येणारे कोल्हापूर शहरचे लोकप्रिय आमदार आदरणीय राजेश क्षीरसागर साहेब, आमचे सन्मित्र आदरणीय डॉक्टर मिंचेकर साहेब, त्याचबरोबर आता शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चळवळ उभी केली आदरणीय प्राध्यापक जालिंदर पाटील साहेब, शिवसेनेमध्ये नुकताच प्रवेश केलेले हमीरराव सिनेमाचे निर्माते आदरणीय संदीपजी मोहिते पाटील साहेब, त्याचबरोबर आमचे बंधू सोलापूरचे जिल्हा भाजपचे नेते आदरणीय गणेशजी चिवटे, एकनाथ स्वामी माणिक सेनेचे श्री अडसूळ सर, युवा उद्योजक प्रतीक चौगुले, मँगो एफएम या सिंधुदुर्ग समाचार संपादक आशिष कदम साहेब आणि या ठिकाणी उपस्थित व्यासपीठाच्या समोरील सर्व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे रुग्णसेवक वैद्यकीय सहाय्यक आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे राज्यभरातील सर्व समन्वयक, सर्वांना सुरुवातीला मी मानाचा जय महाराष्ट्र करतो. खरं तर कार्यक्रमाला खूप उशीर झालाय, परंतु आदरणीय उदय सामंत साहेब आम्हाला याची सवय आहे, कारण ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही घडलेलो आहोत त्या आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं शेड्यूल आपण बघतो, हात दाखवा आणि गाडी थांबवा अशा पद्धतीचं एकनाथजी शिंदे साहेबांचं काम आहे. आणि म्हणून नियोजित कार्यक्रम आपला 7:00 ला होता, तो 10:00 चालू होतोय, म्हणजे वेळेवर कार्यक्रम चालू आहे याबद्दल काही शंका नाही. आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या मुखेलेले सगळे नेते आदरणीय उदय सामंत साहेब असतील, क्षीरसागर साहेब असतील, मिंचेकर साहेब असतील, हे देखील हात दाखवा आणि गाडी थांबवा याच पद्धतीने आहेत. मी आता एअरपोर्टवरून येताना सगळे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सहकारी बाहेर उभे होते. मी त्यांना फक्त विनंती केली, सर जाता जाता सत्कार त्यांचा स्वीकारूयात. साहेबांचा सगळा ताफा लागलेला होता, कार्यक्रमाला उशीर होत होता, मात्र उदय सामंत साहेब थांबले, कार्यकर्त्यांचा सन्मान स्वीकारला, सगळ्यांच्या सोबत फोटो काढले, सेल्फी दिले लोकांना ज्यांना हवे होते त्यांना, आणि मगच पुढे मार्गस्थ झाले. आणि म्हणून आदरणीय उदय सामंत साहेब आमच्या सगळ्या वैद्यकीय मदत कक्षाच्या टीमला तुमच्या सारख्या सगळ्या संवेदनशील नेत्यांचा अभिमान याच्यासाठी आहे. मला अभिमानाने या ठिकाणी सांगायचं आहे, या ठिकाणचा उपस्थित प्रत्येक वैद्यकीय मदत कक्षाला सहकारी साहेब, कुणालाही कसल्याही प्रकारचा आपण मानधन देत नाहीत. ही सगळी मंडळी निस्वार्थीपणे आपण समाजाचं काहीतरी द्यायला लागतो एवढाच एक दृष्टिकोन डोळ्याच्या समोर ठेवून या ठिकाणी गेल्या 8 वर्षांच्या पासून कार्यरत आहेत. खरं तर हा पश्चिम महाराष्ट्राचा विभागीय मेळावा आहे, परंतु ज्यावेळी या पश्चिम महाराष्ट्र विभागीय मेळाव्याची पत्रिका व्हॉट्सअप आणि फेसबुकवर फिरायला लागली, त्यावेळी सगळ्या बाकी राज्यातील सगळ्या सहकाऱ्यांनी आम्हाला फोन चालू केले की बाबा पश्चिम महाराष्ट्रामध्येच तुम्ही का घेताय, कोल्हापूरमध्येच का घेताय, आणि आम्हाला या कार्यक्रमाला यायचं असेल तर येऊ शकतो का. आणि आज आपण बघताय की वाशिममधून आलेलं आहे, नागपूरमधून आलेलं आहे, अमरावतीमधून सोनाली 6 वेळा रक्तदान दिलेल्या, आणि अशी ही सगळी निस्वार्थीपणे एक रुग्णसेवकांचं जाळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे निर्माण झालेलं आहे. मग अशी प्रवीणजी रामटेक आणि नागपूरचे किस्से सांगत होते, आपल्या बुलढाण्यामधून अमरराऊत आणि हे सगळे लोक आले आहेत. ही सगळी मंडळी साहेब, काल परवाचा किस्सा आहे, अकोला समृद्धी महामार्गावर अकोल्याच्या आसपास एक अपघात घडला. सकाळी 5:45 वेळ होती. मला एक फोन आला नगरच्या नगरसेवक मदन आढाव्यांचा. ते म्हणाले की असा एक अपघात झालाय, तिथे आपल्याला काही मदत होऊ शकते का. मी फोन फिरवला आपल्या तिथल्या अमित तोरणकर म्हणून आपला वैद्यकीय मदत कक्षाचा स्वयंसेवक आहे, त्याला म्हणलं अरे एक अपघात असा झालाय, तू जरा मदत करायला जाऊ शकशील का. साहेब 15व्या मिनिटाला अकोल्यातल्या आयकॉन हॉस्पिटलमध्ये तो त्या ठिकाणी पोहोचला होता. गंभीर अपघातामध्ये एका जणाचं दुर्दैवाने निधन झालं. वेळेवर त्या ठिकाणी पेशंटला ॲम्ब्युलन्स मिळाला नाही म्हणून, पण इतर 3 लोकांचे प्राण वाचवण्यास शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून खूप मोठी मदत त्या दिवशी झाली. अगदी काल परवाची गोष्ट आहे.
सत्यजित तांबे साहेबांनी एक मध्ये किस्सा सांगितला होता सर, सह्याद्री अतिथीगृहावरच्या मेळाव्याला संगमनेर मध्ये वारकऱ्यांच्या एका मोठ्या दिंडीमध्ये ट्रक घुसला होता, 13 जणांचा हॉटस्पॉट निधन झालं होतं. तिथे आपला अक्षय कुटे नावाचा वैद्यकीय सहाय्यक सगळ्या अशा काही दुर्दैवी घटना, बिबट्यांनी हल्ला किंवा कुठल्याही अशा पद्धतीचा अपघात असेल तर अगोदर त्याला त्याचं नेटवर्क एवढं झालं की अगोदर त्याला लगेच निरोप कळतो, आमच्यापर्यंत पोहोचवतो. मी सत्यजित तांबे साहेबांना फोन लावला की संगमनेरमध्ये अशी घटना झाली आहे, आपल्याला 10-12 ॲम्ब्युलन्सची आवश्यकता आहे. बाळासाहेब थोरासाहेबांना लावला, कलेक्टर सिद्धराम सालीमणी साहेब होते त्यांना लावला. या सगळ्या लोकांना अपघात झाल्यानंतर जवळपास अर्धा तास पाऊण तास कोणाला थांगपत्ता देखील नव्हता. आणि सत्यजित तांबे सारख्या वेगळ्या विचारधारेच्या माणसांना देखील त्यावेळी आमदार व्हायच्या अगोदरचा सहभागी आहे. त्यावेळी त्यांनी जाहीर व्यासपीठावरून सांगितलं होतं की एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून, श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून ही जी निस्वार्थी रुग्णसेवकांची फळी निर्माण झाली आहे, ही आरोग्य सेवेला एक पॅरलल, एक समांतर यंत्रणा ही रुग्णसेवकांची तयार झाली आहे. अशा पद्धतीचे गौरवोद्गार सत्यजित तांबे साहेबांनी काढले होते. उभाट्याचे भास्करराव जाधव असतील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, माझे विद्यमान खासदार निलेश लंके साहेबांनी तर जाहीर भाषणामध्ये सांगितलं होतं की एकनाथजी शिंदे साहेबांच्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून सर्वाधिक निधी जर या महाराष्ट्रामध्ये कोणी नेला असेल तर तो साहेब शरद पवार गटाच्या निलेश लंकेंनी नेला आणि हजारो रुग्णांचे जीव त्या ठिकाणी वाचवले. आणि त्यांनी भाषणामध्येही सांगितलं की आमच्या विजयामध्ये या रुग्णसेवेची खूप आशीर्वाद देखील खूप मोठं योगदान त्या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीनं जात धर्म पक्ष पंथ न पाहता एकनाथजी शिंदे साहेबांच्या विचारानं प्रेरित होऊन काम करणारी ही रुग्णसेवकांची संघटना आहे. उदय सामंत साहेबांना उशीर होत होता, त्यांचा विट्याहून मला फोन आला की अरे मंगेश उशीर होतोय, फ्लाईटनी पण त्या एटीसीच्या परमिशन्स वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, थोडासा कार्यक्रमाला नाही आला तर चालेल का. मी त्यांना फक्त एक मेसेज केला, साहेब हे सगळे निस्वार्थी पद्धतीने काम करणारे स्वयंसेवक आहेत, तुम्ही 2 मिनिटांसाठी का होईना या सगळ्या निस्वार्थी रुग्णसेवकांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्या. नव्या ऊर्जेनं हे सगळे पुढचं वर्षभर त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये काम करतील. एक क्षणाचाही विलंब म्हणाला होता. उदय सामंत साहेबांचा मेसेज आला, ओके तयारी सुरू ठेवा. आणि उदय सामंत साहेब आपल्या ठिकाणी आलेले आहेत. राजेश साहेबांना परवा 8 दिवसापूर्वी मी भेटलो, त्यांना सांगितलं अशा पद्धतीचा आपला रुग्णसेवकांचा मेळावा आहे. एक सेकंद देखील क्षीरसागर साहेबांनी घेतला नाही. पत्रिका द्यायच्या अगोदर ते म्हणाले की मी तुझ्या कार्यक्रमाला तुमच्या या सगळ्या रुग्णसेवकांना भेटायला येणार आहे. मला वाटतं हा बाळासाहेब ठाकरेंचा संस्कार आहे, हा दिघे साहेबांचा संस्कार आहे. आणि या एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांनी जे सगळे लोक घडवत आहेत त्यांच्या संस्काराचा हा भाग आहे, हे देखील मला या ठिकाणी अभिमानानं सांगायचं आहे. या ठिकाणी साहेब दुवा नावाच्या मुलीला आणि तिच्या आई वडिलांनी तुमचा आता सत्कार केला. 2 वर्षापूर्वीची घटना आहे. क्षीरसागर साहेबांना जर चांगलं आठवत असेल, कोल्हापूरच्या शासन आपल्या कार्यक्रमामध्ये या दुवाचे आई वडील आले होते आणि पोलिसांशी अक्षरशः उजत घालत होते. त्यांच्या हातात एक पत्र होतं, आभार पत्र ते घेऊन आले होते आणि म्हणत होते की आम्हाला तिथे व्यासपीठावर जाऊ द्या, एकनाथजी शिंदे साहेबांना आम्हाला पत्र द्यायचं आहे. जो शासन आपल्याला कार्यक्रम साहेब ज्या दिवशी झाला होता, बरोबर 2 दिवसांच्या पूर्वी हिंदू मुस्लिम एक दंगल मोठी झाली होती, जातीय धार्मिक सलोखा पूर्ण बिघडला होता. आणि अशा परिस्थितीच्या मध्ये पोलीस देखील साशंक नजरेनं त्या मुस्लिम दाम्पत्याकडे बघत होते. योगायोगानं मी त्या ठिकाणी होतो, प्रशांत साळुंके माझे सहकारी होते. तिथे गेलो, त्यांना विचारलं नेमकं तुमचं काय आहे. त्यांनी सांगितलं की या आमच्या हातामध्ये जे बाळ आहे, या बाळाचे प्राण एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेल्या मदतीमुळे वाचलेत आणि म्हणून त्यांना एक आभार पत्र आम्हाला तिथे द्यायला जायचं. मी व्यासपीठावर परत गेलो, शिंदे साहेबांना सांगितलं की असं एक मुस्लिम दाम्पत्य आलंय, तुम्हाला आभार पत्र देऊ इच्छिते, त्यांना वर येऊ देत का. साहेबांनी तुरंत होकार दिला. हे मुस्लिम दाम्पत्य वर आलं, साहेबांच्या हातामध्ये त्यांनी बाळ दिलं आणि त्या दुवाची आई त्या ठिकाणी आहे. मला असं वाटतं जगातला पहिला सगळ्यात मोठा बारशाचा नाव ठेवण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला असेल. जवळपास 1 लाखभर लोक होती. दुवाच्या आईने त्या दुवाला एकनाथजी शिंदे साहेबांच्या हातात दिलं आणि त्यांना साहेबांना सांगितलं की आज इस बेटी का नाम दुवा. साहेब एकदम बडबडले, काय कसं काय. तर साहेबांना त्यांनी सांगितलं की शिंदे साहब आपकी दुआ थी, आपकी दुआ की वजह से इसकी जान बची, इसलिए आज से इसका नाम हमने दुआ रखा है. 1 लाख लोकांच्या साक्षीनं झालेलं हे बारसा वेगळ्या आगळ्या पद्धतीनं या ठिकाणी तो क्षण आम्ही अनुभवला, तो क्षण आठवला तरी डोळ्यामध्ये पाणी येतं. असे रोज प्रसंग साहेब आमच्या आयुष्यामध्ये घडतात, रोज अनुभवतो. लहान मुलांच्या हृदयांच्या शस्त्रक्रियांचा किस्सा शार्दूलनं आता सांगितला. अशा 7,500 लहान बालकांच्या शस्त्रक्रिया गेल्या 8 वर्षामध्ये आपण केलेल्या आहेत.
आता तर हे संपूर्ण वर्ष आपण एकनाथ हिरक आरोग्य वर्ष म्हणून साजरे करत आहोत. या वर्षामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांचा 60वा वाढदिवस असल्यामुळे या संपूर्ण वर्षात 600 लहान बच्चूंच्या शस्त्रक्रिया करण्याचं आपलं उद्दिष्ट आहे. त्यापैकी जवळपास 350 पेक्षा अधिक शस्त्रक्रिया साहेब ज्युपिटर हॉस्पिटल, सिद्धिविनायक हॉस्पिटल, SRCC हॉस्पिटल आणि वाडिया हॉस्पिटल मुंबई अशा ठिकाणी पार पडलेले आहेत. आमचा तर विश्वास आहे की 600चा आकडा जाईल. त्यासोबतच 60,000 किलोमीटरची आम्ही आरोग्य संवाद यात्रा आम्ही साहेब काढत आहोत. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आरोग्य सेवेशी निगडीत चांगले कार्यकर्ते घडवण्याचा आमचा मानस आहे. आणि म्हणून उद्या साहेब आम्ही जे कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्यामध्ये अवयवदान चळवळ असा एक विषय ठेवलेला आहे. डॉक्टर मिंचेकर साहेब, आपण डॉक्टर आहात, आपल्याला कल्पना आहे की अवयवदानाची चळवळ पुढे येणं किती गरजेचं आहे. जवळपास 6,000 किडण्यांची आज आवश्यकता आहे, 4,000 पेक्षा जास्त लिव्हरची आवश्यकता आहे, हार्टची आवश्यकता आहे, डोळ्यांची आवश्यकता आहे. आणि म्हणून उदय सामंत साहेब आम्ही उद्या एक अभिनव प्रयोग करतोय. इथं जवळपास 700 ते 800 पदाधिकारी आमचे उपस्थित राहणार आहेत. प्रत्येकाकडून आम्ही अवयवदानाचा फॉर्म भरून घेणार आहोत. आणि जो अवयव, एकतर आमचा नियम असा आहे साहेब, वैद्यकीय मत कशाचा पदाधिकारी झाला आणि वर्षातून 2 वेळेला रक्तदान केलं तर सर्टिफिकेट आम्हाला दिलं नाही तर त्याचं पद आपोआप बरखास्त होतं. अशा पद्धतीचा नियम आहे. म्हणून हे सगळे कार्यकर्ते एवढं निस्वार्थ पद्धतीने आहोत. ज्यांना वैद्यकीय मत कशाचा पदाधिकारी व्हायचा आहे त्यांनी अवयवदानाचा फॉर्म भरणं बंधनकारक आहे, कंपल्सरी आहे. जो फॉर्म भरेल त्यालाच पद दिलं जाईल. सगळ्यांना मान्य आहे ना? बघा साहेब, हे सगळे समाजसेवेने झपाटलेली सगळी मंडळी आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुमचा आशीर्वाद, तुमचा कौतुकाची थाप या सगळ्या मंडळींचा आम्हाला साहेब, या इथल्या मंडळींना फक्त तुमच्या प्रोत्साहनाची आवश्यकता आहे. येणाऱ्या काळामध्ये आणखी चांगलं काम या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही करू ही ग्वाही, हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो. आपण वेळात वेळ काढून मंत्री महोदय आपण आलात आणि राजेश क्षीरसागर साहेब, मिंचेकर साहेब, आपण सगळे या कार्यक्रमाच्यासाठी उपस्थित आलेला आहात. आता हा कार्यक्रम 2 दिवसीय आहे. आज आहे, उद्या देखील दिवसभर वेगवेगळे व्याख्यान आहेत. हा सगळा वैद्यकीय सेवेचा जो वसा घेतलेला कार्यकर्ता आहे त्याला आणखी ग्रूम करणं, चॅरिटेबल हॉस्पिटलचे काही नवीन नियम आलेले ते त्यांना समजावून सांगणं, महात्मा फुले योजनेमध्ये विविध नव्या आजारांचा समावेश झालेला ते त्यांना समजावून सांगणं असेल. त्याचबरोबर आणखी ज्या काही आरोग्य विविध योजना आहेत त्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवणं हा या अधिवेशनाच्या पाठीमागचा उद्देश आहे. मला खूप आभार मानायचे सगळ्यांचे. तुम्हाला खरोखरच धन्यवाद, सॅल्यूट आहे. एका फोनवर साहेब, एका व्हॉट्सअपच्या फेसबुकच्या पत्रिकेवर मंडळी जमा झाली, काही मंडळी ट्रेनिंग निघाली आहेत. उद्या सकाळी हा हॉल खचाखच भरलेला असेल या ठिकाणी, ही आम्हाला खात्री आहे. पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो आणि तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.